विधानसभेच्या भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दीपावली स्नेहमिलनाच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले भाजपाचे या भागातले ज्येष्ठ नेते सन्मान्य केबाब सावकार बिडवाई, नांदेड महानगरपालिका महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, एकनाथ पवार, गजानन सूर्यवंशी, शरद पवार, चंद्रसेन पाटील, बालाजी पांडागळे, भीमराव धोंडगे, विजयराव धोंडगे, नागनाथ सुडावकर, माधव भुसळे, देवीदास गीते महाराज, डॉक्टर सुनील धोंडगे, बबनराव निर्मले, बी.एन. कांबळे, गंगाप्रसाद यन्नावार, ऋषिकेश बैड, बजरंग यादव आजच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया, सोशल मीडियाचे सर्व माझे सहकारी आणि भाजपाचे सर्व माझे या भागातले जुने ज्येष्ठ नेते, बंधू आणि सहकारी करतात। सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी याच्या नेतृत्वाचे आभार मानतो की आज गोव्यामध्ये दीपावलीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण आज या ठिकाणी सहभागी झालेला आहात आणि आपण माझे यथोचित सत्कार या ठिकाणी केला। माझ्या बरोबर या सर्व सहकारी मित्रांचाही स्वागत केलं, त्याबद्दल मी संयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। मित्रांनो, मला अतिशय आनंद आहे की दुहा कंधारमध्ये जी एकजूट मला आज पाहायला मिळते, ही कधी एकजूट याच्या अगोदर मी पाहिली नव्हती, मला मुद्दाम ठोकून गेलं आणि त्यामुळे तुमच्या यशाची पुढचं पाऊल जे खऱ्या अर्थाने आहे, ते यश तुमच्या एकजुटीवर अवलंबून राहणार आहे। आपण सर्वांनी अनुभव घेतलाय, सर्वांमध्ये फाटाफूट कशी केली जाते, कशा पद्धतीने मतभेद केल्या जातात आणि कशा पद्धतीने निवडणुका जिंकल्या जातात हे आपण सर्वांनी पार केलं आणि त्यामुळे मला मुद्दाम सहकारी मित्रांना सांगायचं आहे, इथे कुठलाही मतभेद नाही, कुठलाही गटतट नाही, कुठलाही एकमेका संदर्भामध्ये दोषारोप नाही। ही सर्व मंडळी जी व्यासपीठावर आहे, एक दिलाने एकजुटीने काम करण्याकरता कटिबद्ध आहे। शरद पवार उजवीकडे, सूर्यवंशी डावीकडे आणि मध्ये मी आहे फेविकॉल सारखा त्यांना बांधायला। चिंताच करू नका, बिलकुल चिंता करू नका, अभी नाही तो कभी नाही, हे मला मुद्दाम सांगायचं आहे। त्यामुळे मला खात्री आहे, नाव शरद पवार आहे, म्हणजे तुम्ही वेगळे आहात, असं काही शरद पवार म्हणजे वेगळा विषय आहे, तुम्ही काही कमी नाही, तुमच्याकडे सगळे डावपेच आहे, जिद्द आहे, काम करायची धमक आहे, करू शकता। सूर्यवंशी तर मालक आहेत हे सर्व मंडळी एकत्र आल्यानंतर आणि किरू सावकार सारखे अनुभवी नेतृत्व, आम्ही नवीन आहोत ते जुने आहे सांगितलं भाजप, आणि त्यांना अनेक वर्ष मी पाहतोय कधीही तडजोड केलेली नाही। भाजपाच्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये कधी तडजोड त्यांनी आयुष्यभर कधी केली नाही आणि म्हणूनच त्यांना मी मानतो की या भागातला खऱ्या अर्थाने भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून केरबा सावकारांच्या बाबतीमध्ये एक नितांत आदर आमच्या सर्व मनामध्ये आहे। ही चिकाटी अनेक प्रसंग चढउतार पाहिले असतील, लोक आले आणि गेले, केरबा सावकार आहे तिथेच आहेत, हटलेले नाही, विचारणारे सोडलेला नाही। त्यामुळे आपल्या सर्वांना मला एवढीच विनंती करायची आहे, काहीतरी नवीन आपण केलं पाहिजे। सातत्याने तेच आश्वासन, त्याच गोष्टी, तीच उद्घाटन जी झाली असतील ती पुन्हा उद्घाटन,
नवीन बोर्ड लावण्याचा कार्यक्रम, जे काही मला दिसला थोडंफार जे ऐकलं आणि पाहिलं, तुम्हाला वाटत नाही की किती दिवस चालवायचं आपल्याला, काही फरक करायचा आहे की नाही आपल्याला? म्हणजे इतक्या वर्ष तुम्हाला याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, या निवडणुकीत ह्याला वापरा, त्या निवडणुकीत त्याला वापरा, हा जो कार्यक्रम सातत्याने या भागात चालत राहतो, याला कुठेतरी थोडीस उत्तर दिलं पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का? वाटतंय की नाही? मग तुम्हाला वाटतंय मनापासून, मग चिकाटीने जिद्दीने कामाला लागा. आणि तुम्हाला मी खात्री देऊ इच्छितो, इथली जी शासकीय यंत्रणा वेठीस धरून जो उद्योग चालतो तो आम्ही होऊ देणार नाही. हे पण मी आता मी आज बोललो, रात्री व्हिडिओ पाहतील, जास्त मारतील, सकाळी पुन्हा सुरू होईल. माहितीये उद्या उत्तर आहेच, येऊ द्या. उत्तराला उत्तर देण्याकरता आमची पवार समर्थ आहे. पवार जास्त झाले आपल्याकडे. एकनाथराव जिद्दीने लढणारा एक कार्यकर्ता थोडक्यात राहील, थोडक्यात. आणि म्हणून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, इथे प्रत्येक जो उमेदवार आम्ही देऊ तो लोकांना हवा असलेला उमेदवार दिला जाईल, हे मला मुद्दाम सांगितलं आहे. कोण जवळचा, कोण लांबचा, कोण नवीन, कोण जुना असा विषयच नाही. जनतेला जो कोणी चालतो, जनतेच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार नक्की दिला जाईल. तुमचं समर्थन पक्क ठेवा. तर कंगाल लोक असं असते, सुरुवात चांगली असते, शेवटच्या 2 दिवसात काय भानगड करते असतो काय. आता शेवटच्या 2 दिवसात कुठली भानगड करू देऊ नका. तुम्ही करत नाही, करायला दुसऱ्या गावात असतात कोणते. त्यामुळे शेवटपर्यंत मतदान होईपर्यंत कुठलाही बदल होणार नाही. आपली भूमिका जी स्वीकारलेली आहे, ज्या भूमिकेला आपण बांधिलकी स्वीकारलेली आहे. मित्रांनो, त्या स्थानिक स्वराज्य संस्था महत्वाची रोजची कामं तुम्हाला तिथेच पडतात ना. गावामध्ये प्यायला पाणीची गरज आहे, सडकेची गरज आहे, दिवाबत्तीची गरज आहे, गावामध्ये कराचा प्रश्न आहे, गावामध्ये विकासाचे पुढचे विषय आहेत. ही सगळी कामं आपण काही कोणा व्यक्ती विरोधात असा विषय नाही आहे, परंतु काहीतरी पुढे पाहतो, सकारात्मक काहीतरी घडलं पाहिजे. मी इथे कोणाला शिव्या देऊन मतं मागण्याच्या भूमिकेचा अजिबात नाही, मुद्दाम सांगितलं पाहिजे. माझी भूमिका शिव्या देऊन मतं घ्यायचा कार्यक्रम जो समोर चालतो त्या मताचा मी अजिबात नाही. मी सकारात्मक काम करणारा माणूस आहे, पॉझिटिव्ह काम करणारा माणूस आहे. आणि माझं अपील आहे, इथे असतील ओबीसी असतील, मराठा असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, 18 पगड जाती ज्या काही लोह्यामध्ये आहेत, कंधारमध्ये आहेत, जिल्हा परिषदमध्ये आहे, पंचायत समितीमध्ये आहे, त्या सगळ्यांना मी अपील करणार आहे. पुढची 5 वर्ष तुम्हाला खूप विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर मग संस्था भलत्या संस्थेच्या हातात गेल्यानंतर काय चालतं तुम्हाला अधिक माहिती माझ्यापेक्षा काय चालतं. त्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा. राज्याचे मुख्यमंत्री भाजपाचे आहेत, आपली महायुती या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून माझी भूमिका एवढीच राहणार आहे, काहीतरी पॉझिटिव्ह विचार करून लोहा कंधार मध्ये ही भाजपची टीम जी आहे ती यशस्वीपणे काम करेल ही गॅरंटी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी घेतो. चांगलं काम करतील, पॉझिटिव्ह काम करतील. शिवाय देणाऱ्या माणसाला नकारात्मक मतं आपण देऊ नका. चांगलं काम करणाऱ्या नेतृत्वाला संधी द्या. बघा तुम्ही चांगलं काम करता, मला विश्वास आहे. फक्त शिवाय द्यायची आणि मतं घ्यायची हा कार्यक्रम वर्षानुवर्ष चालू आहे या ठिकाणी. काय करायचं, काय फायदा, काय कोणाचा फायदा मला सांगा, कोणाचा फायदा? अशा पद्धतीने राजकारण करून उपयोग या गोष्टीचा काही होणार नाही. आपल्याला नवीन माणसं, नवीन विचाराची माणसं, काम करणारी माणसं, कमिटेड माणसं, माणसाला माणसं जोडणारी माणसं, गटतट न ठेवता आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने विचार आपण करूया अशी माझी अपेक्षा आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये चढ उतार घेत होत राहतो. राजकारणामध्ये सगळे दिवस सारखे नसतात, परंतु चांगलं झालं उड्या मारायच्या आणि काही नुकसान झालं की शिवाय द्यायच्या हा जो कार्यक्रम चालतोय, मला वाटतं लोक सुद्धा कंटाळले. लोकांचं मत वेगळं आहे. मी पाहतो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी तुम्हाला. आपल्या जिल्ह्यामध्ये, मतदारसंघामध्ये काम करणाऱ्या माणसाची व्हॅल्यू आहे, किंमत आहे. लोक त्याला समजतात, मानतात.
आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे की नांदेड जिल्ह्यातली जी काही आपली परंपरा आहे, जी पुण्याई आहे, शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई आजही संपलेली नाही म्हणून मी सांगतो. म्हणजे केरू सावकाराचं उदाहरण मला माझं मन भरून आलं. केरू सावकार म्हणाले की भाजपमध्ये जरी असलो तरी शंकरराव चव्हाण साहेबांनी माझ्याबद्दल कुठली कटुता मनात न ठेवता माझं काम त्यावेळेसही केलेलं आहे, ते आजही त्यांच्या स्मरणामध्ये आहे. ऐकून मला खूप बरं वाटलं. हे ऐकून मला खूप बरं वाटलं. शंकरराव चव्हाण साहेबांची पुण्याई संपलेली नाही. शंकरराव चव्हाण साहेब असताना सुद्धा त्यांना भरपूर त्रास झाला. पण काही विरोधक असं म्हणतात शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागता, बाबाचा हे करतात ते उपयोग करून घेतात मतं मागता. आणि बाप सुद्धा त्या उंचीचा होता ना म्हणून लोक आज मागतात. आणि त्या उंचीचा बाप लावणं हे सुद्धा नशीब पाहिजे. मित्र, आज ही पुण्याई म्हणजे गोपीनाथ मुंडे सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव घेत होते. मला आज सांगतो, मी गोपीनाथ मुंडे शेवटच्या त्यांच्या आयुष्याच्या काही दिवसापूर्वी मला दिल्लीला मी भेटलो होतो. त्याची माझी भेट द्यायचं गप्पा मारत होत असतो. तर एक गोपीनाथ मुंडे मला म्हणाले की म्हणजे अशोकराव एमर्जन्सी मध्ये मी जेलमध्ये होतो, लॉकअप मध्ये होतो आणि माझी परीक्षा होती, काय लॉची कसली ती परीक्षा होती. त्यामुळे शंकरराव चव्हाण साहेबांनी मला जेलमधून रजा दिली आणि मला परीक्षा देण्याकरता संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. तो दिवस मला आजही आठवतो. मी मला गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिल्लीमध्ये बसत असताना त्यांनी सांगितलं. म्हणजे विरोधी पक्षातील माणसं सुद्धा शंकरराव चव्हाण साहेबांना मानणार होती. एवढी उंचीची माणसं गोपीनाथ मुंडेंसाठी सुद्धा. अटल बिहारी वाजपेयींचं भाषण तर आजही रेकॉर्डवर युट्यूब उघडा तुम्ही. शंकरराव चव्हाण साहेबांच्या 75व्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे विज्ञान भवन मध्ये आले होते आणि विज्ञान भवनाच्या भाषणामध्ये अटल बिहारी वाजपेयींनी शंकरराव चव्हाण साहेबांचं नाव उल्लेख करून सगळा त्यांचा जो राजकीय प्रवास आहे अटल बिहारी वाजपेयींसारख्या व्यक्तीच्या तोंडातून तो त्यावेळेस त्यांनी विषद केला होता. तेव्हा सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण जे राजकारण एवढ्या खालच्या गरज काय मला सांगा ना, गरज काय? तुम्हाला मी स्वतःच्या बोला ना, तुमच्या कर्तृत्वावर मी स्वतःच्या कर्तृत्वावर बोला, स्वतःबद्दल काहीतरी बोला, काय करणं ह्याच्यावर काहीतरी बोला. आम्हाला शिवाय द्या नंतर तुम्हाला द्या असं कधी फार काय झालं. म्हणून मला फक्त त्याची स्ट्रॅटेजी एवढीच आहे की सर्व विरोधक जमा करायचे आणि सर्व विरोधकांना एकत्र आणून पण म्हणायचं मी किती मोठा. मित्र, थोडंसं आहे राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये ही कटुबी कधी कटुतेच्या मुद्द्यावर कधीच कोणाला साथ देणार नाही. विरोधकांना सुद्धा शिवाय देऊन मत मी घेणार नाही. आणि भूमिका मात्र एखाद्याने फारच काही बोललं तर उत्तर द्यावं लागतं, द्यावं लागतं. पण मी काही त्या मत असं मी नाही आहे की काहीतरी रोज काहीतरी शिवाय कोणाला द्या आणि मतदान घ्या, वाकडं तिकडं बोलत काय नंतर लोक दाखवून. मित्र, सामान्य माणसाला आवडतं काय? सामान्य माणसाला काहीतरी अपेक्षा काय आहे की तुम्ही आमच्या विकासात्मक कामाबद्दल बोला, तुम्ही मागे काय केलं ह्याच्यावर बोला, आगामी काळात काय करायचं ह्याच्यावर बोला. तुम्ही रोज जर खेळ खंडोबा आणि अभिमानाने सांगता विचार पक्ष फिरून आलो, मला बरं वाटतं विचार पक्ष फिरून आलो. काय त्याने उत्तर द्यावं, काय बोलावं, काही तारतम्य काही शिल्लक राहिलेलं नाहीये. आणि नको त्या गोष्टीवर लोकांचा मनभेद करायचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. वाटेल त्या गोष्टीवर मनभेद करायचा. समाज, जात, पक्ष सगळ्या गटतट, गावातले भांडणं हा कार्यक्रम घेऊन आखणी करण्याचा प्रयोग जो होतो याला कुठेतरी लगाम देण्याचं काम लोकांकडे झालं पाहिजे. की माझी अपेक्षा तुम्ही सर्वांकडून ही निवडणूक केवळ नगरपालिका काबीज करायची आहे, जिल्हा परिषद काबीज करायची आहे, पंचायत समिती काबीज एवढा विषय मर्यादित नाही आहे. हा विचाराचा विजय झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस आणि आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचाराचा विजय करण्याची वेळ येते. मला मुद्दाम सांगायचं आहे ही निवडणूक त्याच्या करता निवडणूक आहे. आणि म्हणून मला मुद्दाम या ठिकाणी आठवण करून द्यायची की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही निर्णय घेत असताना कुठल्या व्यक्तिमत्वाच्या मागे आहात काहीतरी सिद्ध करा. म्हणजे निवडणुका येतील, काही शेवटची निवडणूक नाही, निवडणुका येतील जातील. अनेक वेळा मी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहे. यावेळेस काहीतरी वेगळं विचार करून दाखवा. ज्यावेळेस मतदान कोणाला करायचं याचा विचार करा. शेवटी तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य, या गावाचा आगामी काळात होणारा विकास
त्या गावात एकंदरीत पुढील 5 वर्षाची जी प्रक्रिया आहे ही सगळी जी कामं करायची असतील तर कुठेतरी योग्य माणसाच्या मागे उभं राहून काहीतरी चांगलं घडवण्याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे ही माझी आदराची विनंती. मित्र, काल आपण पाहिलं जीएसटी बाबतीमध्ये निर्णय झाला. उदाहरण म्हणून सांगतो मी, जीएसटीच्या बाबतीमध्ये झालेला निर्णय हा सामान्य माणसाचे 10% रक्कम वाचवण्याचा निर्णय झाला. जीएसटीला 4 स्लॅब होते, 5%, 18%, 28%, 40%. आज जीएसटी मध्ये 2 स्लॅब शिल्लक ठेवलेले आहेत आणि गरीबाला 5 आणि 18% मध्ये जीवनावश्यक वस्तू असो, दूध असो, दही असो, अन्नधान्य असो, कपडे असो, औषध असो, सगळ्यांची जीएसटी कमी झाली. सामान्य माणसाची दिवाळी, पण अनेक लोकांनी सांगितलं यावेळेची दिवाळी पहिल्यापेक्षा वेगळी दिवाळी झाली कारण आमच्या हातामध्ये पैसा राहिला, महागाई काही प्रमाणात कमी झाली आणि आज आम्हाला सामान्य माणसाला परवडेल अशा प्रकारची खरेदी करण्याकरता पैसा आमच्या हातामध्ये शिल्लक राहिला. फार मोठा निर्णय हा. 42,000 कोटी रुपयाची तूट सुरुवातीला येणारच मान्य होतं आम्हाला, परंतु टर्नओव्हर वाढला, विक्री वाढल्यानंतर ती जीएसटी रक्कम आपोआप वसूल होईल अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही योजना राबवल्या गेली आणि जीएसटीचा फायदा हा सामान्य माणसांकडे निश्चित झालेला आहे, हे काही म्हणायला चुकीचं नाही. त्यामुळे परवा मुख्यमंत्री 32,000 कोटीचं पॅकेज दिलं. काही छोटी रक्कम आहे का? 32,000 कोटी अडचणीच्या काळामध्ये लोकांपर्यंत उपलब्ध करून देणे. पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, नुकसान झालं, एवढे पैसे उपलब्ध करून देणे ही लहान गोष्ट नाहीये. अडचणीच्या काळामध्ये 32,000 कोटी काहीतरी मॅनेज करून पैसे वाचवून ते पैसे तुम्हाला दिले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. हे चांगले निर्णय होत आहेत, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. हे मतदान देवाभाऊने घेतलेले निर्णय, मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय याकरता मतदान झालं पाहिजे ही अपेक्षा आहे. शिवा देणारा मतदान नाहीये, कामाला मतदान झालं पाहिजे ही माझी अपेक्षा आपल्या सर्वांना. आणि म्हणून माझी अपेक्षा मित्र एवढीच आहे की दुसऱ्या तिसऱ्या गोष्टीच्या भानगडीत आज प्रत्येक प्राथमिक चर्चा कसली भेटायला आलेलो आहे, कार्यकर्त्यांना मनोगत ऐकण्याकरता आलेलो आहे, इथल्या नेतृत्वाला ताकद देण्याकरता आलेलो आहे. जुन्या जाणत्या मंत्री मंडळी आमची या ठिकाणची आहे त्यांना आश्वस्त करण्याकरता आलेलो आहे. ज्या प्रामाणिकपणे मी अगोदर काम केलं होतं त्याच्यापेक्षा अधिक प्रामाणिकपणे केलंच आहे मी काम. ज्या ठिकाणी मी राहिलो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलंय गडवे साहेब. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये भाजपा सर्वात महत्वाचा आणि मोठा पक्ष राहणार आहे, हे आपण लक्षात ठेवा. बिलकुल राहणार. तुम्ही लोकांचं आयुष्य तुम्ही वेचले असेल पक्षाकरता याची मला जाणीव आहे, अभिमान आहे. आणि मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो माझा मत, माझी ताकद जी काय जिल्ह्यामध्ये जी प्रेम करणारे असंख्य लोक या लोहा कंधारमध्ये आहेत. आजही मला अभिमान या गोष्टीचा आहे की लोक आजही माझ्यावर प्रेम करतात. लोक कुठे जरी असली तर साहेब तुमच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे. उगाच काय लोक ऐकायला कोण येत नाही. आपला आभारी आहे की तुम्ही आपण या ठिकाणी आलेला आहात, साथ देण्याकरता तयार आहात याची मला पूर्ण जाणीव आहे. आणि म्हणून मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो या जिल्ह्यामध्ये भाजप ताकदीने उतरेल. विधानसभेला 5च्या 5 जागा आपण त्या जिल्ह्यामध्ये निवडून आल्या आणि महायुतीच्या 9च्या 9 जागा लोकांनी निवडून दिल्या. लहान गोष्ट नाही आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण वेगळा काहीतरी विचार करून भाजपला ताकद द्या. बाकी ठीक आहे, आम्ही लक्ष घालू. ज्या काही तुमचे स्वप्न आहे पूर्तता करण्याकरता काय ज्या गोष्टी करायची गरज आहे त्या पूर्ण साथ आम्ही आता नक्की देऊ. एवढी या ठिकाणी सांगतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.